छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणे आपले कर्तव्य। जिल्हाधिकारी अशोक काकडे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं अत्यंत गरजेचं आहे। इतिहासाचं अनुकरण करण्यासाठी गड किल्ले आणि ऐतिहासिक गोष्टी यांचे संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे। तरुण पिढींना इतिहास माहिती व्हावा। समाजकारण, राजकारण, प्रशासन चालवत असताना इतिहासाचं अनुकरण व्हावं यासाठी युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था सातत्यानं उपक्रम राबवत आहे, हे कौतुकास्पद आहे। अध्यक्ष युवराज शिंदे यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम घेऊन समाजहिताची शिवजयंती साजरी करत संकल्प केला। काम करणाऱ्या मान्यवरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, त्यांना सांगली भूषण म्हणून सन्मानित केलं, हे खूप गरजेचं असतं। संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले, संस्था आजपर्यंत राबवत आलेले समाजहिताचे उपक्रम यापुढेही राबवेल। समाज व प्रशासनातील काही समस्या सोडवण्यासाठी संस्था नेहमी कटिबद्ध असेल। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पर्यावरणाला दिलेली महत्त्व आता अंमलात आणणं का गरजेचं आहे याचे महत्त्व सांगितले। यावेळी रक्तदान शिबिर, ज्येष्ठ लोकांच्या चालण्याच्या स्पर्धा, हिरकणी कठ्ठा, निबंध लेखन स्पर्धा, किल्ला स्पर्धा या स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी डॉक्टर रवींद्र पाटील, वसुंधरा बिर्जे, रौनक शहा, डॉक्टर मोहन पाटील, अमर सूर्यवंशी, संजय पाटील, नगरसेवक दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील, आनंदराव कांबळे, वसंत पूजाले, धोंडीराम पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। संस्थेच्या सचिव रेखा पाटील यांनी प्रास्ताविक व आभार जयकुमार पेडणेकर यांनी मांडले। कार्यक्रमाचं नियोजन बाळासाहेब माने, श्रीकांत पाटील, मकरंद पेडणेकर, अनिकेत शिंदे, भारती पाटील, ललिता घाडगे, रामहरी ठोंबरे, नितीन पवार, प्रकाश पाटील, जालिंदर पारणे यांनी केले। यावेळी मोठ्या प्रमाणात मावळे उपस्थित होते। डॉक्टर श्रीकांत भोसले, उदय वार्ता न्यूज, मिरज तालुका प्रतिनिधी। कशी घडावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतील। महापालिकेच्या ज्या ओपन जागा असतील त्या डेव्हलप कशा करायच्या असतील यासाठी सामाजिक भान जपून सतत समाजात राहणारे प्रमोद चौगुले सरांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर संस्थेच्या वतीनं सांगली भूषण म्हणून पुरस्कार ज्यांना घोषणा केलेल्या आहेत अशा बिर्जे मॅडम असतील, त्यानंतर रौनक शहा असतील, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात अनेक वेळा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तत्परतेनं पेशंट कसा वाचेल यासाठी डॉक्टर रवींद्र पाटील असतील, त्यानंतर पाटबंधारे विभागाचे आपल्या अपंग तत्वावर मात करून प्रशासनातील आणि सामाजिक भान जपणारे माननीय अमर सूर्यवंशी साहेब असतील, यांचेही या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर समाज भान जपणारे अनेक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, खेळाडू डॉक्टर मोहन पाटील यांनाही आपण सांगली भूषण म्हणून पुरस्कार देतोय, त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन आणि संस्थेच्या वतीने स्वागत। त्यानंतर जसं आमच्या संस्थेला प्रशासनानं पुरस्कार देऊन सन्मानित केलं, असंच आम्ही काहीतरी देणं लागतो। संजीवनी हनुमान मंदिर या ठिकाणी एक सेवाभावी संस्था आहे, मला वाटतं अनेक त्या ट्रस्टी आहेत, त्यांच्या वतीने सातत्यानं वर्षभर सामाजिक भान जपणारे आरोग्य शिबिर असतील, काही सामाजिक कार्यक्रम असतील ते राबवले जातात। याची दखल घेऊन संस्थेच्या वतीनं त्यांनाही आज आपण सन्मानित करतोय। त्या सर्व ट्रस्टींचं अभिनंदन आणि त्यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित राहिले, संस्थेचा अध्यक्ष आणि संस्थेतील सर्व संचालक। चला आनंदाने जगूयाच्या सर्व 340 सभासदांकडून समोर सांगलीकर जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून कलेक्टर साहेब मी परत आपलं आभार मानतो। आपण या छोट्याखानी कार्यक्रमाला उपस्थित राहिला, यातच आमचा खूप सन्मान मिळाला असं समजतो। नक्कीच मॅडमने आता सांगितलं प्रास्ताविकमध्ये की संस्थेची जबाबदारी वाढलेली आहे, त्याची नक्कीच आम्ही काळजी घेऊ। यापुढे नक्कीच समाजाला उपयोगी पडतील अशा प्रशासनाला काय मदत असेल तर तिथेही काम करण्याचा प्रयत्न करू आणि समाजाचं ऋण फेडण्याचा सातत्याने प्रयत्न करू। आपल्या वेळेचं भान ठेवून संयोजकांना आव्हान आहे की कार्यक्रम लगेच पुढे घ्यायचा आहे। धन्यवाद। सर्व उपस्थित असणाऱ्या नागरिकांचंही संस्थेच्या वतीनं खूप स्वागत। कार्यक्रमानंतर जेवण आहे, कृपया सर्वांनी थांबावं। धन्यवाद।